नाशिक पोलीस आयुक्त आता ॲक्शन मोडवर। काही दिवसांपूर्वी शालिमार चौकात एका अज्ञात रिक्षा चालकाने चारचाकी वाहन चालकाचा कट लागल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले। काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ शूटिंग करून ते व्हायरल केल्याने नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र काही दिवस उलटत नाही तो तसाच प्रकार शालिमारच्या खडकडी सिग्नल या परिसरात घडला। पुन्हा रिक्षा चालकाने एका चारचाकी चालकाच्या इस्माला व त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने अशा मोजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केलाय। या अनुषंगाने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलीस अधिकारी यांना सूचना करत नाशिकमधील सर्व रिक्षा चालकांवर जे अनधिकृत रिक्षा चालवतात किंवा ड्रेस घालत नाहीत, ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगत नाहीत अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। नाशिकच्या विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून मजूर रिक्षा चालकावर आता कारवाईचा धडका पाहायला मिळतोय। मात्र वाहतूक पोलीस फक्त रिक्षा चालकांवर कारवाई करणार की अशा मुजोर रिक्षा चालकांवर गुन्हेही दाखल करणार किंवा गुंड प्रवृत्तीचे रिक्षा चालक यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई आता वाहतूक पोलीस अधिकारी करतील याकडे मात्र सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, उपायुक्त नाशिक वाहतूक शाखा यांनी आदेश दिलेले आहे। रिक्षावाल्यांनी शिस्तीत राहावे, नियम पाळावे। कंपल्सरी रिक्षा चालकांना युनिफॉर्म लावायला आदेश झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही जे कोणी रिक्षा चालक विदाउट युनिफॉर्म येत आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतोय। तसंच फ्रंट सीटवर चालतात त्यांच्यावर पण कारवाई केल्या जातात। काही दिवसांपूर्वी दोन घटना घडल्या रिक्षावाल्यांच्या संदर्भात या चौकामध्ये, त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलीस आयुक्त ॲक्शन मोडला आहे। बरोबर, त्या दोन्ही रिक्षावाल्यांवर कारवाई झालेली आहे। भद्रकाली पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे कोणी नियम पाळत नाही त्यांच्यावर नियमित आता अशा कारवाया सुरू झालेल्या आहेत। कोणत्या प्रकारची कारवाई करायची रिक्षावाले? रिक्षावाल्यांवर जे गुंड प्रवृत्तीचे आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करून पोलीस स्टेशनला देतो। जे कोणी फ्रंट सीट बसवून चालतात त्यांच्यावर कारवाई करतो। प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणं, युनिफॉर्म लावत नाही अशा रिक्षांवर आम्ही प्रथम प्राधान्य देऊन कारवाई करत आहोत। किती कारवाई केली आतापर्यंत? किती आपल्याला आता या 7 दिवसाचा ड्राईव्ह घेतला, याच्यामध्ये आम्ही 2500च्या वर कारवाई झालेली आहे या 7 दिवसाच्या ड्राईव्ह मध्ये आणि पुढे कारवाई सुरू आहे। नाशिक टुडे न्यूज ब्युरो, नाशिक।